पूर्वीच्या काळी शहरात गोळीबार, खंडणी, मारामारी, खून असे प्रकार वारंवार वाढत होते. 90च्या दशकात तर गुंडागर्दी, टोळ्यांचे युद्ध सुरू होते. मुंबईसारख्या शहरात तर अंडरवर्ल्डने पाय पसरले होते. अशा लोकांना ना कायद्याची भीती राहिली होती, ना कायद्याचा धाक राहिला होता. IPC मधील कलमांद्वारे त्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवणे व त्यांच्यावर कंट्रोल करणे शक्य नव्हते. म्हणून महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये एक कायदा आणला. तो कायदा होता मकोका कायदा. या व्हिडिओमध्ये आज आपण मकोका कायदा, ज्याला सामान्य लोक मोक्का कायदा म्हणतात, तो काय आहे, तो का आणला गेला व त्याची वैशिष्ट्य काय आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. आता सगळ्यात आधी बघूया मकोका कायदा म्हणजे काय. मकोका या शब्दाचा अर्थ होतो महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट 1999. हा कायदा महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी 1999 मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याने महाराष्ट्रातील जे काही अंडरवर्ल्डचं जाळं होतं ते जाळं कमी होण्यास मदत झाली, तसेच गुन्हेगारांवर आळा बसला. आता मित्रांनो, तुम्ही जर विचार करत असाल की भारतात पहिल्यापासून जर IPC सारखा महत्वाचा कायदा असताना क्रिमिनल लॉ मध्ये मकोका कायदा का आणण्याची गरज बसली, तर मित्रांनो, 90च्या दशकात अंडरवर्ल्डने मुंबईसारख्या शहरामध्ये धुमाकूळ घातला होता. खंडण्या, अपहरण, व्यावसायिकांना धमकी देणे, बिल्डर्सना धमकी देणे, तसेच फिल्म स्टारना सुद्धा धमकी देणे, इतक्या मोठ्या प्रमाणात हे जाळे पसरले होते. या गुन्हेगारांवर आळा घालणे पोलिसांना कायदेशीर दृष्टीने एक मजबूत कायदा नव्हता. म्हणून महाराष्ट्र सरकारने 1999 साली मकोका कायदा हा आणला. मकोका कायद्यातील अनेक प्रोव्हिजन्समुळे, अनेक कलमांमुळे या गुन्हेगारांना आळा बसला व कायद्याचा धाक राहिला व गुन्हेगारी जी संघटित गुन्हेगारी होती ती कमी होण्यास मदत झाली. मित्रांनो, तुम्ही जाणता की मुंबईमध्ये 90च्या दशकामध्ये अनेक टोळ्या होत्या. या अशा काही टोळ्या होत्या, त्या बाहेरच्या देशात राहून सुद्धा मुंबईवर कंट्रोल करायच्या. कधी कधी टोळी युद्ध सुद्धा होत होते. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टींसाठी मकोका कायदा हा महाराष्ट्रात लागू करण्यात आला. मकोका हा कायदा महाराष्ट्रात 24 फेब्रुवारी 1999 मध्ये स्वीकारण्यात आला आणि 24 फेब्रुवारी 1999 मध्ये तो महाराष्ट्रात अंमलात आला. महाराष्ट्रात अंमलानंतर अनेक राज्यांनी त्याचे अनुकरण केले व स्वतःचाच मकोका सारखा कायदा निर्माण केला. त्या राज्यांनाही मकोका कायद्याचे महत्त्व पटले व त्यांनी सुद्धा त्यांच्या राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला. सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा अनेकांना पडतो, तो म्हणजे हा कायदा कुणावर लागतो, म्हणजे मोक्का कुणावर लागतो. सगळ्यात आधी संघटित गुन्हेगारांवर, संघटित टोळ्यांवर मकोका हा कायदा लागतो. त्यामध्ये जर सिंडिकेट असेल, तुमचं जर संघटित गुन्हेगार असाल, म्हणजे जर तुम्ही एकत्रित एक टोळी चालवत असाल, तसेच तुम्ही त्या टोळीचे सदस्य असाल, तसेच यामध्ये ड्रग्ज माफिया असतील, गुंड असतील, गुन्हेगार असतील, अशा अनेकांना हा मोक्का कायदा लागतो. तुम्ही जर टोळीचे सदस्य असाल तरी तुम्हाला हा मोक्का कायदा लागू शकतो. आणि अजून एक प्रश्न महत्वाचा आहे, तो म्हणजे मोक्का अंतर्गत शिक्षा किती होते. तर सगळ्यात कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा, तर सगळ्यात जास्त आजीवन कारावास, तसेच काही गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. तसेच चार्जशीट याला 180 दिवसाचा वेळ हा या स्पेशल ऍक्टमुळे पोलिसांना मिळालेला आहे. त्यामुळे पोलीस 180 दिवस मोक्का कायद्याअंतर्गत त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी मिळतात. आता हे मोक्का प्रकरणे कुठे चालतात, तर मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी मोक्कासाठी प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी स्पेशल कोर्ट ओपन करण्यात आलेले आहेत. आता हे स्पेशल कोर्ट का ओपन करण्यात आलेले आहेत, कारण मोक्का कायद्याअंतर्गत त्यांची प्रकरणे लवकर निकाली लावावी, तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया ही थोडी स्पेशल ऍक्टनुसार चालणारी असल्यामुळे स्पेशल कोर्ट निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मकोकाचे एक स्पेशल कोर्ट असते व ते फक्त मकोकाचे प्रकरण तिथे चालवले जातात. मित्रांनो, सगळेच या मोक्का कायद्याच्या बाजूने नाहीत. काही जण मोक्का कायद्याच्या विरोधात आहेत, कारण हा मोक्का कायदा इतका कठोर असल्यामुळे दुरुपयोग होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तसेच अनेकांच्या मते मोक्का कायद्याअंतर्गत मोक्का लागल्यानंतर बेल मिळण्यास अडचण होते,
त्यामुळे ही अनेकांनी या मोक्का कायद्याला विरोध केला होता. पण काहींच्या मते मोक्का कायद्यामुळे संघटित गुन्हेगारी ही मोडीत निघाली असून गुन्ह्यांचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. मित्रांनो, मोक्का कायद्यामुळे महाराष्ट्रात अनेक संघटित गुन्हेगारी मोडीत निघाली. मित्रांनो, हा कायदा महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात एक धाक देणारा आहे. मित्रांनो, या कायद्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक होतं. मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच कायदेपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.